नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये. आता जे काही घरातील सर्वजण एकत्र बसलेले असतात तेव्हा आता अद्वैत अगदी खाली मान घालून नाराज असतो. ते बघून आबा म्हणतात की हे बघ अद्वैता, तुझ्या बायकोची कमी जशी आम्हाला सुद्धा जाणवते, म्हणजे कला या घरात नाही, तिची कमतरता मात्र सर्वांना जाणवते. तशी कमतरता तुला सुद्धा जाणवत आहे असे मला समजते. कारण तुझ्या जे काही आता तुझी अवस्था झालेली आहे त्यावरून समजते की कला या घरात नाही, तुला ते खरंच नाही सहन होत. आपण तिला आणखीन वेळ द्यायला हवा होता, कारण सर्वांनी तिच्यावर जे काही आरोप केलेत, एका बाजूने तिच्यावर सर्व काही आरोप तर होत होते, परंतु दुसरी बाजू मात्र रिकामी होती. तेव्हा आता हे ऐकल्यानंतर अद्वैतच्या मनात येते. अद्वैत म्हणतो की खरंच आबा जे काही म्हणतात ते अगदी खरं आहे. तेव्हा मात्र अद्वैतला सुद्धा कलाची खूप आठवण येत असते आणि आबा मात्र अद्वैतला हे सर्व समजावत असताना रजनी म्हणते की आबा, अहो आज अनामिकाने सर्वांसाठी चहा आणि कॉफी बनवली, मी सगळ्यांना आणायला तिला सांगते. म्हणून रजनी आता अनामिकाला आवाज देते. अनामिका तेवढ्यात चहा आणि कॉफी सर्वांसाठी घेऊन येते. तेव्हा आता अनामिका सर्वांना कॉफी देत असते, परंतु राहुल आणि रोहिणीचा प्लॅन काही वेगळा असतो. रोहिणी आता हळूच राहुलला म्हणते की काही झालं तरी आज अद्वैतच्या कॉफीमध्ये ते जे काही तुझ्याकडे औषध आहे तर ते जायलाच हवे. आता राहुल म्हणतो की हो मम्मा, ते तर मला करावंच लागेल. म्हणून तो मुद्दाम एक प्लॅन करतो आणि जेव्हा अनामिका ही अद्वैतला कॉफी द्यायची असते तर राहुल त्याच्याशी बोलत असतो. तेव्हा रजनी ही अद्वैतला म्हणते की अद्वैत कॉफी घे. तेव्हा अद्वैत कॉफीचा तो कप हातात घेतो. तेव्हा राहुल मुद्दाम अद्वैतला म्हणतो की अरे दादा, तुझ्याकडे जो काही साहिल गोल्ड आहे त्याचा नंबर आहे का? परंतु मला 5 असे कॉल झालेत वेगवेगळ्या नंबरवरून, त्यामुळे मला हेच कळत नाही की नेमकं साहिल गोल्ड याचा नंबर कोणता आहे. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की बघू, आणि तो कॉफीचा कप आहे तो खाली ठेवतो. आणि याच संधीचा फायदा आता राहुल आणि रोहिणी घेणार असतात. आता आबा चहा घेतात आणि अनामिकेचं कौतुक करतात. खरंच खूप छान आणि अगदी मस्त फक्कड चहा झाला असं म्हणतात. आता रोहिणी म्हणते की हो ना अनामिका, अगं तू तर पहिल्याच बॉलमध्ये सिक्सर सुद्धा मारलास. तेव्हा अनामिका खूपच खुश होते आणि रोहिणी सुद्धा म्हणते की हो ना अनामिका, अगं तुझ्या हातची कॉफी पिऊन कळतं की खरंच तुझ्या हाताला सुद्धा खूप चव आहे म्हणून. फक्त मला एकच प्रश्न पडलेला आहे ग, अगं कॉफीमध्ये तू साखरच टाकलेली नाही. तेव्हा आता अनामिका म्हणते की ॲक्च्युली अद्वैत दादांना साखर चालत नाही, म्हणून मी कॉफीमध्ये साखरच नाही टाकली. तेव्हा आता रोहिणी म्हणते की अगं असं कसं, कालच डॉक्टर येऊन गेले आणि त्यानंतर आपल्याला कळाले, डॉक्टरांनी सांगितलं की अद्वैतला थोडी तरी साखर पोटामध्ये गेली पाहिजे. मग आपल्याला हे सर्व विसरून कसं चालेल बरं. तेव्हा अद्वैत आता त्या मोबाईलमध्ये ते नंबर चेक करत असतो. रोहिणी म्हणते की अगं बॉडीमध्ये जर एनर्जी मेंटेन करायची असते, शरीरामध्ये थोडासा ग्लुकोज जर जायला हवा, हो की नाही रे अद्वैत. तेव्हा आता आबा सुद्धा अद्वैतला म्हणतात की हे पग साखर अशी एकदम सोडून देणं नाही चालणार, दिवसेंदिवस तू थोडी तरी साखर खात जा. तर लगेच रजनी म्हणते की अनामिका साखर घेऊन ये. तर आता लगेच अनामिका म्हणते की हो आणते मी. तेव्हा आता अनामिका साखर आणायला आत जाते. तर रोहिणी हळूच आता राहुलला म्हणते आता ही संधी तू वाया घालू नको. तेव्हा राहुल आपल्या खिशामध्ये जी काही गोळ्यांची बॉटल आहे तर त्यातून काही ज्या अद्वैतला द्यायच्या असतात त्या वेगळ्या गोळ्या तो काढतो आणि त्या गोळ्या हातात घेतो. तेव्हा आता अनामिका ती साखरची वाटी ते टेबलवर आणून ठेवते. तर राहुलला मुद्दाम त्या गोळ्या त्या कपमध्ये टाकायच्या असतात, म्हणून तो साखरेची वाटी घेतो आणि मुद्दाम अद्वैतला विचारतो, दादा तुला किती चमचे साखर कॉफीमध्ये घालायची आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो की थोडीशीच टाक. तेव्हा आता रोहिणी म्हणते की अरे राहुल, तू त्याला काय विचारतोस, अरे चांगले 2-3 चमचे साखर तू त्यामध्ये टाक. तेव्हा तोपर्यंत राहुल लगेच आपल्या हातातील गोळ्या आता त्या कपमध्ये टाकून देतो आणि त्यानंतर त्यात 2 चमचे साखर घालतो. कुणाचं लक्ष नसतं, कारण अनामिका आणि रजनी एकमेकींशी गप्पा करत असतात आणि अद्वैत मात्र मोबाईलमध्ये तो नंबर बघत असतो. बरोबर आता ह्या राहुलने त्याचं काम करून घेतलेलं असतं आणि नैना आणि रोहिणी तर खूपच खुश होत असतात. तेव्हा अद्वैतचं काम झाल्यानंतर ते मोबाईल तो राहुलकडे देतो आणि तो जो काही कॉफीचा कप आहे तर राहुलला मागतो. राहुल म्हणतो की अरे थांब जरासं थोडंसं ढवळून दे, मस्तपैकी साखर त्यात विरघळली पाहिजे. तेव्हा आता राहुल अगदी खुश होऊन त्याच्या हातामध्ये तो कप त्याला कॉफी प्यायला देतो आणि जो काही गोळ्यांचा डोस आहे तर त्यामध्ये त्याने मस्त मिक्स केलेला असतो. आणि आता अद्वैत जेव्हा एक घोट कॉफी पित असतो तसतसे मात्र राहुल, रोहिणी आणि नैना यांना खूप आनंद होत असतो. राहुल आता मनात म्हणतो की शेवटी असंच एक करून तुला ह्या गोळ्यांची
पैशांचे डोस जेव्हा देत जाईल तेव्हा कुठे खरी मज्जा येईल. आणि तेवढ्यात आबा म्हणतात की चला आज मात्र वेळ वाया घालवायला नको, आज घरामध्ये पूजा आहे. आबा हे अनामिकाला म्हणतात की तू सोमला जाऊन उठव, त्याला कॉफी वगैरे काय हवं काय नको हे बघून ये, आणि तू सुद्धा तयार हो. आणि रजनी तू गुरुजींना फोन वगैरे केलास ना, पूजेची सर्व तयारी तू केलीस ना. तेव्हा आता रजनी म्हणते की हो आबा, सकाळी एकदा मी फोन केला होता आणि परत एकदा करून बघते. म्हणून रजनी आणि अनामिका जेव्हा आज जातात तर आबा सुद्धा त्यांच्या मागे जातात. तेव्हा आता राहुल, रोहिणी आणि नैना यांच्याकडे बघून अगदी खुशून हसतात. नंतर अद्वैत आता पूजेसाठी तयार होत असतो, परंतु जेव्हा तो आता कुर्ता वगैरे घालून आरशासमोर येऊन उभा राहतो तेव्हा त्याला कला आल्याचा भास होतो. जेव्हा तो आरशासमोर असंच तयार व्हायला जायचा तर त्याच्या अगोदर कला त्याच्या समोर येऊन उभी राहायचे आणि त्या दोघांमध्ये मी अगोदर आले म्हणून भांडण सुरू व्हायचं. तेव्हा त्याला कलाची आठवण होते आणि तो कलाला अगदी जे काही कला त्याच्याबरोबर भांडत असते ते सर्व क्षण त्याला आठवतात आणि तो कलाच्या कमरेला धरून तिला कसं बाजूला लोटायचं हे सर्व काही त्याला आठवते. आणि कलाच्या आठवणीने तो पुन्हा थोडासा नाराज होतो आणि अति आगाऊ असं म्हणून स्वतःशी हसतो आणि परत थोडासा डिस्टर्ब होतो. विचार करतो की खरंच कलावर अन्याय झाला का की काय, तिची बाजू खरंच समजून घेतली गेलीच नाही. परंतु ती नेमकं असं काय सांगणार होती, चूक तर तिची होतीच आणि माझी चूक नसताना मी कुणाला कधीच सॉरी म्हणत नाही. मग त्या खरेला मी कशाला सॉरी म्हणू बरं, तिचा माझा काय संबंध बरं. परंतु तिच्यावर अन्याय सुद्धा व्हायला नको. आणि जर खरंच चिठ्ठीच्या अगोदर ती मला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असेल तेव्हा आता त्याला ते क्षण आठवतात की जेव्हा कला त्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होती सोहमबद्दल, परंतु अद्वैतने तिचं काही ऐकून घेतलेले नाही. याचे आता अद्वैतला पश्चाताप होत. परंतु मी का तिच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही, मी काही झाले तरी तिचं बोलणं ऐकून घ्यायला हवं होतं, मी का असं केलं असेल. म्हणून या विचाराने त्याचं डोकं पूर्णपणे आता टेन्शनमध्ये येतो. काही विचार त्याच्या डोक्यामध्ये आलेले असतात तर तो लगेच आपले कान दोन्ही हाताने झाकतो आणि बंद करून म्हणतो की बाद झाले, विचार आता थांबवायला हवेत. मग आई आपल्याला जे काही सांगते की ज्या गावी आपल्याला जायचं नाही तर त्या गावचा पत्ता सुद्धा कशाला आपण माहिती करून घ्यायचा. सारखा या कलाचा विचार करून काय घडणार आहे बरं, आपल्याला तिच्या गावी जायचंच नाही मग कशाला तिचा विचार करायचा. त्यानंतर आता पूजेची सर्व काही तयारी रजनी व्यवस्थित करते. पूजेसाठी सर्व घरातील मंडळी छान तयार होतात, परंतु आबा मात्र अगदी नाराज असतात. गुरुजी सुद्धा येतात, गुरुजींची सुद्धा पूजेची तयारी व्यवस्थित सुरू होत असते. रजनी आता आबांजवळ येते. रजनी आता आबांना सगळं काही पूजेबद्दल सांगत असते. स्वयंपाक सुद्धा अगदी व्यवस्थित होत आलेला आहे, प्रसाद सुद्धा झालेला आहे. मग आता पूजेला सुरुवात करायची का. तेव्हा आता लगेच आबा म्हणतात की हो रजनी, अगं बाकी सर्व काही ठीक आहे, परंतु आज मात्र घरातील सुनबाई घरात नाही. तेव्हा आता अद्वैत समोरच असतो. अद्वैत आता हे आबांचं बोलणं ऐकतो. रजनीचा सुद्धा चेहरा पडतो, परंतु सरोज तर लगेच आता नाक आणि तोंड मुरडते आणि रोहिणी सुद्धा आणि नैनाची सुद्धा तीच अवस्था. कलाचे जर नाव कोणी काढले तर यांच्या थोबाडावर अगदी 12 वाजता. परंतु आबांना मात्र आपल्या कलाची सारखी आठवण येत असते. आबा अंबाबाईला म्हणतात की अंबाबाई, अगं कलाची कमी कशी भरून काढू ग मी, येथे तर कोणीच काही बोलणार नाही आणि जरही कोणी बोलले तर अद्वैतला त्रास होणार. त्यामुळे आता मात्र काही झालं तरी मी गप्प बसणार नाही. कलाची जी काही कमतरता आहे तर ती मला पदोपदी जाणवते. या घरामध्ये कला नाही तर घर माझं खायला उठतंय. त्यामुळे माझी कला, माझी लक्ष्मीची पावलांनी जी काही सून आहे तर ती मला माझ्या घरामध्ये असायला हवी. आज ही पूजा सुद्धा माझ्या कलाशिवाय अगदी अपूर्ण आहे असे आबा सर्वांसमोर बोलून दाखवतात. काही झाले तरी आज मी कुणाचं ऐकणार नाही. माझी कला आज या घरामध्ये यायलाच पाहिजे. देवी आई, हे पग ती तुझ्या पावलांनी या घरामध्ये आली, मग हे पग देवी आई तुझे हे पाय कायम या घरामध्ये वावरून दे. तेव्हा आता सरोज, रोहिणी आणि नैना यांचे चेहरे अगदी बघण्यासारखे होतात. अगदी चेहरे वाकडे करून ते आता आबांकडे बघत असतात. तेव्हा आता अद्वैत आबांचं हे सर्व बोलणे ऐकून विचार करतो की खरंच आज घरामध्ये पूजा आहे, मग खरेला या घरात खरंच पूजेला आणायला हवं का. परंतु काय करू, कोणत्या निमित्ताने मी खरेला घरामध्ये बोलावू, ती एकतर हे घर सोडून निघून गेलेली आहे, मग मी असं काय करू. आणि तेवढ्यात गुरुजींची सर्व काही पूजा मांडून होते आणि आता जे काही पूजेला बसणार आहे तर त्यांनी पूजेला बसू शकतात असे आता गुरुजी सांगतात. तेव्हा मात्र आता सोम आणि अनामिका ही तयार होऊन बाहेर येतात आणि ते पूजेला पाटावर बसायला लागणार तोच लगेच आबा हे जोरात ओरडतात की थांबा थांबा. म्हटल्यानंतर आता लगेच सोम आणि अनामिका धक्क्याने आता आबांकडे बघायला सुरुवात करतात. सर्वजण आबांकडे बघत असतात की आबांना नेमकं काय झाले म्हणून. तेव्हा आता आबा म्हणतात की सर्वांना हे माहिती आहे की घरात वातावरण कसे सुरू आहे, ते जे काही चालू आहे ते खूप असे गढूळ वातावरण आहे. ते काही या घरामध्ये
घरामध्ये घडत आहे ते अगदी बरोबर तर नाही. याचा जो काही परिणाम आहे तर तो चांदेकरांच्या पुढच्या पिढीला होऊ नये, म्हणून माझी एक अशी इच्छा आहे की या घरातील या पूजेसाठी तिन्ही सुद्धा जोडपे बसतील. पुढच्या पिढीपासून आपण ही नवीन पूजेची सुरुवात करूयात. तेव्हा आता सरोज लगेच आबांना म्हणते की हे आबा, जे काही आहे ते चुकीचं आहे, कारण घरामध्ये जे काही डिस्टर्बपणा झाला आहे ते सगळं तेवढ्या पुरतं आहे. हो, जर घरात साधा एक कप जरी फुटला तर वाईट तर वाटतंच आपल्याला, पण त्यानंतर शेवटी नवीन कप घरात येतोच ना. आणि एवढं काही झालेलं नाही. हे बघा, ज्या घरात डिस्टर्बपणा होत होता ती गोष्टच आता घरामध्ये नाही. म्हणजे घरामध्ये वातावरण अगदी छान आहे. सोम आणि अनामिका यांची घरातील पहिलीच पूजा आहे, मग त्या पूजेमध्ये कशाला आणखीन अडथळा तुम्ही निर्माण करता. त्यांना त्यांची पूजा पूर्ण करून द्या. तेव्हा आता आबा म्हणतात की हे बघ, मी उगाच काही बोलत नाही, या घरातील भल्यासाठी आणि अद्वैतच्या आयुष्यासाठी हे सर्व काही बोलतो. अद्वैतचं जे काही आता त्याच्या आयुष्याच्या भल्यासाठी सुद्धा हा निर्णय घ्यावाच लागेल. आणि कला सुद्धा या घरातील एक अशी मोठी सून आहे, ती तर या घरातील लक्ष्मी आहे. लक्ष्मीने या घरातून पाठ फिरवलेली आहे. ही किती भयंकर गोष्ट आहे, ही का कुणाच्या लक्षात येत नसेल. जर कला या घरात नाही आली तर आणखीन दुर्घटना होऊ शकते. त्यामुळे सर्वांनी लक्षात घ्या, काही झाले तरी कला ताबडतोब आजच्या आज या घरात यायला हवी. तेव्हा मात्र या सगळ्या आबांच्या बोलण्याचा विचार करून आता अद्वैतने एक निर्णय घेतलेला असतो की खरंच कला आता या घरात पूजाला यायला हवी, खरेला या घरात घेऊनच घ्यायला हवं असं तो आता ठरवतो. तेव्हा आता आबा हे गुरुजींना विचारतात की या पूजेसाठी तीन जोडपी पूजेला बसली तर चालतील का. तेव्हा आता गुरुजी म्हणतात की हो आबाजी, चालेल, काही हरकत नाही. परंतु सरोजला मात्र आता खूप तिचा जळफळाट होत असतो. ती म्हणते की आबा, जो काही तुमचा हा खोरपणा आहे ना तो बंद करा. तुमचा हा हेकेखोरपणा बंद करा. कशासाठी त्या कलाला परत घरून घेऊन यायचं आणि तिला परत या घरामध्ये कोण आणणार आहे बरं. तेव्हा आता अद्वैत लगेच हसून म्हणतो की मी आणतो, आणि त्याला सुद्धा तेच हवं असतं. तो लगेच आनंदाने उठतो आणि मी आणतो. आबांची इच्छा आहे ना कलाला परत घरी घेऊन यायचं, मग मी तिला आणतो. तेव्हा आता असं म्हटल्यानंतर आबा आणि सोम यांचे चेहरे खुलतात, रजनीचा सुद्धा, अनामिकेचा सुद्धा. परंतु नैना, रोहिणी, सरोज आणि राहुल यांचे चेहरे लगेच आता फिके पडतात. अगदी चेहऱ्यावर एक वेगळाच भाव त्यांच्या दिसायला सुरुवात होतो. तेव्हा मात्र आता तो जो काही पूजेचा तेथील प्रसाद आहे तर तो प्रसाद हातामध्ये घेतो आणि हा प्रसाद मिस्टर आणि मिसेस खरेंना द्यायला आलो, या निमित्ताने मी नक्की खरेला आणायला जाऊ शकतो, म्हणून तो देवाला हात जोडतो आणि कलाला आणायला निघतो. सरोज लगेच रागाने अद्वैत म्हणतो की येतो मी, आई सांभाळून जातो आणि सांभाळून मी खरेला घेऊन येतो, असे बोलून तो धावतच आता कलाला आणायला निघून जातो. तेव्हा आता नैना लगेच राहुलला म्हणते की राहुल, अरे औषधांचा उलटाच परिणाम झाला की काय. परंतु आबा मात्र लगेच खुश होतात. आबांचा चेहरा लगेच खुलतो. त्यानंतर आता इकडे कला ही पूर्ण आईबाबांची काळजी घेत असते. कला म्हणते की तुम्हाला मिसळीच्या स्टॉलवर जायचं असेल, मग मी तुम्हाला दही आणि फरसाणचा डब्बा दिलेला आहे, आणि हे बघा जास्तीचं मी कट दिलेला आहे, आणि तुम्हाला पातेलं सुद्धा खूप असं मोठं दिलेलं आहे. तुम्ही असं सारखं एजा उन्हामध्ये करत नका जाऊ, तुम्हाला त्रास होईल. जे काही तुम्हाला वाढीव लागणार आहे ते सर्व दिलेलं आहे. तुम्ही स्वतःला असं उन्हात सारखं एजा करू नका. म्हणून ती आता बाबांची सुद्धा खूप काळजीने त्यांना हे सर्व सांगत असते. संगीता तर तेथेच उभी असते. तेव्हा आता संगीता कलाकडे बघते आणि कलाला इतकं खुश बघून, ती काही स्वतःला सावरून बघून अगदी खुश होते. आणि खरंच कलाकडे बघून मला आता खूप छान वाटतं. तिने स्वतःला सावरले, तर अगदी शांत वाटतंय. खरंच तिने स्वतःला सावरले. तेव्हा कला ही दिनकरला म्हणत असते की कांदा आणि लिंबू कापण्यासाठी तुम्हाला पेपर लागतो ना, त्यामुळे तुम्हाला सगळं काही दिलेलं आहे. आणि तेवढ्यात काजल पिशवी जी काही बॅग आहे ती भरून बाहेर येते आणि ती म्हणते की अगं गुंड्या, हळूच जरा. तेव्हा आता कला लगेच आता पेपर आहे तर त्याचे तुकडे करायला घेते आणि हातामध्ये तिने आता सुरी घेतलेली असते. परंतु तिला घरची आठवण होते, आज तर घरामध्ये पूजा असेल. तयारी वगैरे सर्व काही होऊन घरामध्ये पूजा सुद्धा सुरू झाली असेल. आणि तेवढ्यात मात्र आता अंगणामध्ये एक गाडी येते आणि कलाच्या कानावर तो आवाज येतो. तेव्हा आता कला म्हणते की मनात, नक्की हा तर चांदेकराच्या गाडीचा आवाज आहे, नक्की चांदेकर आला की काय, म्हणून कलाचा चेहरा खुलतो. तेव्हा आता संगीता सुद्धा म्हणते की जावई बाप्पू, म्हणून कला लगेच उठते आणि दरवाजा
तिच्याकडे बघत असते. तेवढ्यात अद्वैत आता धोतर आणि जो काही कुर्ता घालून मस्त अगदी हसत दरवाज्यात येऊन उभा राहतो आणि कलाकडे बघून हसतो. तेव्हा कलासुद्धा अगदी खुश होऊन तिचा चेहरा मात्र खूप खुलतो. आनंदाने ती आता अद्वैतकडे बघत असते. दोघंही आता सारखं एकमेकांकडे बघत असतात आणि त्यांना दोघांना एकमेकांच्या जे काही आठवणी आहेत त्या सर्व आठवणी आता जे काही त्यांच्या सोबत घडलेले आहे ते सर्व आठवते. तेव्हा कलाने आपल्या कपाळाचा टिळा अद्वैतला लावलेला असतो. ते सगळे काही क्षण अगदी डोळे भरत त्यांच्या समोर येतात. अगदी एकमेकांकडे ते बघत असतात. संगीताला तर खूप आनंद होतो. संगीता हसतच असते. दिनकर आता संगीता जवळ येतो आणि म्हणतो की संगे अगं जावई बापू आले. तेव्हा आता कलाला सुद्धा खूप आनंद होतो. कला तर मनात म्हणते की आज सगळं काही विसरून हा माझ्याशी बोलायला आला तर, आणि खरंच हा माझ्यासाठी आला की काय, मला घरी घेऊन जायला आलं की काय, म्हणून कलाला खूप आनंद होतो. तेव्हा अद्वैत सारखं तिच्याकडे बघत असतो आणि एक एक पाऊल तिच्याकडेच बघत तो पुढे येत असतो. तेव्हा कलाने जे काही पेपरचे तुकडे केलेले आहे तर वाऱ्याची झुळूक घेऊन ते सगळे काही पेपर अगदी अद्वैत आणि कला यांच्या अंगावर उडत असतात. संगीता ते पेपर्स झेलण्याचा प्रयत्न करत असते परंतु एकही पेपर संगीताच्या हातात लागत नसतो. तेव्हा आता कला आणि अद्वैत सारखं एकमेकांकडे बघत असतात. तेव्हा आता कलाला सुद्धा अद्वैत बरोबर जे काही क्षण आतापर्यंत घालवलेला आहे ते सर्व क्षण आठवत असतात. तेव्हा आता हे दोघं एकमेकांकडे बघत असतात. दिनकर, संगीता आणि काजल ते पेपरचे तुकडे अगदी गोळा करत असतात. तेवढ्यात अद्वैत कलाकडे बघत 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 येत असतो तर त्याचा पेपरवरून पाय घसरतो. तो खाली पडणार तोच लगेच कलाच्या अंगावर पडतो आणि कला त्याला सावरते. दोघंही आता एकमेकांच्या मिठीत असतात आणि एकमेकांकडे बघत असतात. तेव्हा आता जो काही रोमांटिक क्षण आहे हा संगीता आणि काजल त्यांच्याकडे बघत असते. संगीताचा चेहरा इतका खुलतो कारण दोघांची जोडी आता एकमेकांच्या मिठीत खूप छान दिसत असते. संगीताचे डोळे भरून येतात. काजलला सुद्धा खूप आनंद होतो आणि दिनकरला सुद्धा. संगीता आता काजलला म्हणते की काजल जा बरं, ती खिडकी बंद कर, आणि जे काही पेपर उडत असतात तर ते पेपरचे तुकडे धरून धरून आता संगीता काजल यांची धांदल उडालेली असते. काजल धावतच जाते आणि खिडकी बंद करते. तेव्हा आता दिनकर म्हणतो की मला हे मिसळीच्या स्टॉलवर पेपर्स न्यायचे होते आणि सगळे काही उडून गेले. संगीता आता अद्वैतला बसायला सांगते. तेव्हा अद्वैत आता खाली बसतो तर काजल विचारते की दाजी अहो तुम्ही येते कसं काय. तेव्हा आता संगीता काजलवर ओरडते की गब्बस, कशाला बडबड करतेस ग. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की कशाला म्हणजे काय, मी कलाला घ्यायला इथे आलोय. तेव्हा आता कलाला आश्चर्याचा धक्का बसतो. कला परत विचारते की काय रे, काय म्हणालास. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की आत्ता मी बोललोस तुला ऐकू नाही आले का. कला म्हणते की अरे नाही ऐकू आले. तेव्हा संगीता हळूच म्हणते की आहो जावई बापू आपल्या कलाला न्यायला आले. तेव्हा आपण मध्ये काहीच बोलायला नको, कलाला आपण नंतर सगळं काही समजावूया. आणि आता ते कलाला शांत बसायला सांगतात आणि जावई बापूंना म्हणतात की बसा तुम्ही, मी तुम्हाला चहा करून आणते तोपर्यंत. तर अद्वैत म्हणतो की नको नको. तेव्हा आता अद्वैत लगेच म्हणतो की हे बघा मिसेस खरे, अहो ज्या कामासाठी मी आलेलो आहोत ना तेच काम मी करतो. आणि हे बघ खरे, सोम आणि अनामिका यांच्या लग्नानंतरची जी काही पूजा आहे तर ती आपल्या घरात आहे आणि चांदेकरांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आता तीनही जोडप्यांनी एकत्र पूजेला बसावं तरच सगळं काही उत्तम होईल. त्यामुळे आबा म्हणालेत आणि मी तुला घ्यायला आलो, चल पटकनी आवरायला घे, जास्त आवरायला वेळ लावू नकोस. तेव्हा आता कला म्हणते की चांदेकर आपल्यामध्ये जे काही झालंस, इतकं सगळं काही घडलं ते सर्व काही तू विसरलास का. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की नाही, परंतु आबांनी बोलावलेलं आहे, पूजेला येशील ना तू. तेव्हा आता कला म्हणते की अच्छा, म्हणजे तुला आजोबांनी सांगितले म्हणून तू मला न्यायला आला, तर तू तुझ्या मनाने मला न्यायला नाही आला. आता अद्वैत सुद्धा आपल्या मनातील जे काही आहे ते लपवतो आणि मुद्दा म्हणतो की ऑफकोर्स. तेव्हा आता कला म्हणते की बरं ठीक आहे, जर असं असेल तर मी नाही येऊ शकत. तेव्हा आता असं म्हटल्यानंतर अद्वैतला धक्का बसतो. तो आता लगेच कलाकडे बघायला सुरुवात करतो आणि संगीता सुद्धा आणि दिनकर सुद्धा कलाकडे बघत असतात. तर अद्वैत म्हणतो की येणार नाही म्हणजे असं कसं तू आपल्या घरी येणार नाही, तुला तर यावंच लागेल कारण तुला आबांनी बोलावलेलं आहे. तेव्हा आता कला विचार करते की आजपर्यंत मी आबांचा शब्द कधीही टाळलेला नाही, मग आता कसा टाळू. तेव्हा आता कला म्हणते की नाही, कारण माझा मान जास्त महत्वाचा आहे माझ्यासाठी आणि माझी पूर्ण खात्री आहे की आजोबा हे सगळं काही नक्की समजावून घेतील. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की ठीक आहे, तू आत्ता चल, पूजा झाल्यानंतर परत निघून ये, त्यामुळे तू माझ्या सोबत चल. तर आता अद्वैत तिला चल चल करत असतो. कला म्हणते की चांदेकर, एकदा मी तुला सांगितलं मी तुझ्यासोबत नाही येऊ शकत, तू जा बरं. आणि कला जोपर्यंत आता तो मनाने म्हणणार नसतो की मी माझ्या मनाने तुला न्यायला आलो, तोपर्यंत कला काही जायला तयार नसते. कला सुद्धा हट्टीच असते. तर आता संगीता आणि दिनकर यांना टेन्शन येते. संगीता आता हळूच दिनकरला म्हणते, अहो यश काय करते, हिला तुम्ही काहीतरी समजावा, आता जावई बापू इतके न्यायला आले तर तिने जायला हवं. तेव्हा
दिनकर म्हणतो की हो थांब मी समजावतो. आणि दिनकर कलाला म्हणतो की बाळा हे बघ तू असं काही वागू नको. घरातील सगळेजण पूजेसाठी तुझी वाट बघतात, मग बाळा तुला जावं तर लागेल. तेव्हा आता कला म्हणते की नाही बाबा, हल्ली काही गोष्टी माझ्या मनामध्ये अगदी स्पष्ट झालेल्याच आहेत, त्यामुळे त्या गोष्टी काही इतक्यात नाही बदलू शकत. आणि खरंच खूप चांगुलपणा दाखवला, खूप समजूतदारपणा दाखवला, खूप काही त्या घरासाठी केले, परंतु आता मात्र यापुढे मला ते खरंच काही जमणार नाही असे कला आता स्पष्ट मुद्दाम उत्तर देते. तेव्हा आता अद्वैत कशाचाही विचार न करता लगेच आबांना फोन लावतो. तेव्हा आता आबा इकडे अद्वैतचा फोन बघतात आणि अद्वैतने फोन का केला असेल म्हणून लगेच फोन घेतात. तेव्हा आता आबा हॅलो म्हणतात, तर अद्वैत लगेच म्हणतो की हॅलो आबा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी इथे खरेच्या घरी खरेला घ्यायला आलो, परंतु तिला इतका माज आहे की ती तुमची ऑर्डर आहे ती फॉलो करेल असं नाही वाटत मला. तेव्हा आता कला अद्वैतचं हे बोलणं ऐकून संगीता आणि दिनकरला खुणावते की बघा कसा बोलतोय ते. तर अद्वैत आबांना म्हणतो की तुम्हीच एकदा बघा तिच्याशी बोलून काही ऐकते का तुमचं, म्हणून अद्वैत लगेच कलाकडे फोन देतो. तेव्हा कला म्हणते की नाही, म्हणून अद्वैत लगेच स्पीकरवर फोन टाकतो. तेव्हा आता आबा तिकडून म्हणतात की कला. आता आजोबा बोलत असताना कला लगेच घाबरते आणि म्हणते की हॅलो आजोबा. तेव्हा आता आबा म्हणतात की कला अगं घरी परत ये तू, अगं घरची आज पूजा आहे आणि घरचीच लक्ष्मी जर आज घराच्या बाहेर अशी राहिली तर कशी ही पूजा होईल ग पूर्ण. आणि हे बघ कला, जर तू अशी उलट्या पावलांनी गेलेली आहेत आणि त्याने जर काही अघटित घडलं तर आम्ही काय करणार आहोत बरं. त्यामुळे हे बघ कला, तू आमचं कुटुंब वाचव आणि तुमचं सुद्धा कुटुंब वाचव. अगं कला, मला खरंच मनामध्ये इतकी भीती वाटते, खूप असं मनात घाबरते ग, नक्की काहीतरी घडेल याची मला भीती वाटते, त्यामुळे प्लीज तू घरी ये. त्यावर आता आबांचं हे बोलणं ऐकून कला म्हणते की आजोबा तुम्ही प्लीज शांत व्हा, मला तुमची काळजी कळते हो. जे काही घडलं आहे तर ते अगदी पचवताना माझंच मला काही कळत नाही की नक्की काय करू ते. आणि हे बघा आजोबा, आजपर्यंत मी कोणत्याही कर्तव्याला नाही म्हटले नाही, मी कधी तुमचाही शब्द खाली पडून दिलेला नाही आणि कधीच काही सुद्धा चुकवलं नाही. परंतु आबा मला एक गोष्ट सांगा की सगळी काही जबाबदारी मीच घ्यायची का, एकटी स्वतःनेच मी स्वीकारायची का? सगळे काही कर्तव्य आहे तर ते कर्तव्य मीच पार पाडायचे का आजोबा? चांदेकरला काय वाटतं, त्याच्या मनामध्ये नक्की काय म्हणणं आहे, एकदा त्याचा सुद्धा विचार घ्यायला हवा आणि त्याला सुद्धा विचारायला हवं. तेव्हा अद्वैत तिच्याकडे रागाने बघत असतो. तेव्हा कला म्हणते की फक्त चांदेकरांची इज्जतच वाचवायची आहे का, की स्वतःचा संसार सुद्धा वाचवायचा आहे? तेव्हा आता आबा म्हणतात की अगं कला, तो त्यासाठीच तिकडे आला ग. तेव्हा आता कला म्हणते की आजोबा असं तुम्हाला वाटतं, परंतु त्याला वाटतं का हे सर्व काही असं? तो आमच्या नात्याला काय समजतो, काय किंमत तो आमच्या नात्याला देतो, घरामध्ये डिव्होर्स पेपर काय आणून ठेवतो, आम्ही एकमेकांसारखे आहोत का, कम्फर्टेबिलिटी सारखे मोठमोठे शब्द वापरतो आणि नातं हे तराजूत ठेवून ते नातं अगदी तराजू प्रमाणे तुलून सुद्धा बघतोय. अगोदर पेपर साईन करायला हवे होते असं काहीतरी तो बाता करत असतो. आणि आजोबा मी तुम्हाला सांगते की पुढे अद्वैतला काय करायचं होतं, चांदेकरला अशा काहीतरी बाता तो करत असतो. मग आजोबा मीच तुम्हाला सांगते की पुढे काय होणार आहे ते. चांदेकरला हे नातं आहे आमच्या दोघांचं नवरा बायकोचं नातं, आमचा संसार टिकवायचाच नव्हता, मग मी एकटीच ह्या नात्याला कहर असे टिकून ठेवणार आहे, ओढून ताडून कुठपर्यंत हे नातं मी पूर्ण करणार आहे तुम्ही सांगा बरं. आणि कोणत्या अधिकाराने आता त्या घरामध्ये मी पूजेला येऊ आणि पूजेला बसू म्हणून? नावापुढे त्याचं नाव लागलेलं आहे, आता हे सगळ्यांनाच कळलेले आहे. नवरा म्हणून लग्न करून तो मला त्या घरामध्ये घेऊन आला होता, तुम्ही रजनी मॅडम सरोज मॅडम मला घेऊन आला नव्हता. त्याने माझ्या गळ्यामध्ये मंगळसूत्र बांधले, 7 फेरे त्याने माझ्यासोबत घेतले, मग मी त्या घरामध्ये राहायचं की नाही याचा विचार तो दुसऱ्याच्या डोक्याने का करत होता? स्वतःच्या मनाने त्याने आतापर्यंत एकही निर्णय का घेतला नाही आमच्या नात्याबद्दल? मी घरी यावं की नाही याबद्दल त्याला काहीच कसं वाटत नाही. मग सांगा आबा, तुम्हीच सांगा की कोणत्या हक्काने त्या घरामध्ये परत येऊ म्हणून? आणि आजोबा फक्त घरी यायचं नाही तर एक दाम्पत्य म्हणून पूजेला सुद्धा बसायचं आहे, एकतर जोडप्याने. मग जे काही आपण देवाच्या या पूजेला बसतो तर त्यामुळे आमच्या नात्यामुळे देवाची फसवणूक नाही का होत? आणि ज्या नात्यामध्ये काही गोडवा नाही, अगत्य नाही, तर त्या जोडीला अगदी दाम्पत्य म्हणून काय असा अर्थ आहे बरं तुम्हीच सांगा. त्यामुळे आजोबा मी तुम्हाला सांगते की तो त्याच्या मानाने मला जोपर्यंत त्या घरात घेऊन येत नाही तोपर्यंत मी सुद्धा घरी नाही येणार, हा माझा शेवटचा निर्णय असेल. अद्वैत मात्र अगदी शांतपणे कलाकडे बघत हे सर्व ऐकत असतात आणि आबा सुद्धा काही उत्तर देत नसतात. तेव्हा आता कलाचा हा निर्णय ऐकून सर्वांना एक खूप मोठा धक्काच बसतो. संगीता आणि दिनकर तर बघूनच असतात. तेव्हा कला रागाने आता अद्वैतकडे बघत असते आणि अद्वैत कलाकडे. तर मित्रांनो, हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये अद्वैत आता कलाला म्हणतो की आबांनी तुला बोलावलेला आहे, त्यांचा हेतू बघ, त्यांचा एकदा विचार कर आणि परत घरी चल. तेव्हा आता कला म्हणते की हो
मी त्यांचा विचार करते, त्यांना मी सर्व काही सांगितले, परंतु तू स्वतःचा एकदा विचार कर, तुला काय वाटतं हे तुझे तू ठरव. अद्वैत म्हणतो की स्वतः तू नेहमी हेच करत असते, स्वतःच्या जे काही चुका असतात तर त्या दुसऱ्यावर ढकलत असते, साधा भोळा चेहरा करते आणि उगाच आव्हानत असते. तेव्हा कलाला खूप राग येतो. कला लगेच आतमध्ये जाते आणि दरवाजा रागाने लावून घेते. अद्वैतची आता इतकी गोची होते, तो पूर्णपणे वैतागून जातो आणि बरं खरे तू नाही जातो आता मी. आता अद्वैत पूर्णपणे वैतागून गेलेला असतो आणि कला ही अगदी दरवाजा उघडते आणि बाहेर येते. त्याच्या खांद्यावर मागून हात ठेवते आणि आता अद्वैत वळून पाहतो. तेव्हा आता कला अगदी खुश रोमॅन्टिक होऊन त्याच्याकडे बघून हसत असते. तेव्हा मित्रांनो, आता पुढे काय काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.